नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि परीक्षा तयारी या विषयावर बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत श्री नामदेव दत्तात्रय लडकत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्ते. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. शिक्षणाला केवळ अभ्यासापुरतं न ठेवता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठोस दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे नामदेव लडकत. तंत्र शिक्षणातील भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी आणि 12 वर्षाहून अधिक अध्यापन अनुभवाच्या जोरावर त्यांनी गुणवत्तापूर्ण, शिस्तबद्ध आणि परिणामकारक अध्यापनाची एक विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. संकल्पनात्मक स्पष्टता, नियोजित अभ्यासक्रम, वैयक्तिक लक्ष आणि सातत्यपूर्ण मूल्यांकन या तत्वांवर आधारित त्यांचं अध्यापन आज हजारो विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया ठरलाय. याचाच ठोस परिणाम म्हणून चालू वर्षी 150 पेक्षा अधिक विद्यार्थी नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये निवडले गेलेत, तर 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी MBBS, BAMS, BDS अशा शासकीय वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये यशस्वी प्रवेश मिळवलेला आहे. लडकत सायन्स अकॅडमी आणि लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन यांच्या माध्यमातून 11वी 12वी सायन्स तसेच नीट, JEE, MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी ते मजबूत फाउंडेशन पासून यशापर्यंतचा आत्मविश्वासपूर्ण प्रवास घडवत आहेत, जो आज बारामतीमधील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा मानक ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊयात 10वीच्या विद्यार्थ्यांनी नेमकी कशी तयारी करायला हवी. सर, लडकत सायन्स अकॅडमी बद्दल पहिल्यांदा मी विचारेन की या अकॅडमीचं प्रोफाईल काय आहे आणि ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने काम करते. नमस्कार. प्रथमतः मी TV9चे आभार, त्यांनी मला इथं बोलवलं आणि त्याचबरोबर आज समस्त जे महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक आहे त्यांना मी हेच सांगू इच्छितो की 10वी हा जो महत्त्वाचा पाया आहे, या पायानंतर जे पुढील शिक्षण आहे ते शिक्षण अतिशय महत्त्वाचे ठरते. आणि या संदर्भात जे आज मी तुमच्या समोर बोलणार आहे त्यामधील महत्त्वाची गोष्ट अशी की लडकत सायन्स अकॅडमी व लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन बारामती ही संस्था बारामतीमध्ये कार्यरत आहे. याच्यामध्ये आम्ही नीट, JEE आणि MHT-CET याचं पूर्णपणे एज्युकेशन देतोय. ज्या पूर्व परीक्षा ज्या आहेत या परीक्षांच्या माध्यमातून मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजेस या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असतो. हा प्रवेश घेत असताना त्यांचं जे पायाभूत एज्युकेशन आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी याचं पूर्णपणे पाया भक्कम करून त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कशा पद्धतीने बेस्ट स्कोर करता येईल या अनुषंगानं आम्ही बारामतीमध्ये 11वी व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करतोय. खूप स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. सर, 10वी 12वीच्या परीक्षा आता येऊ घातलेल्या आहेत, अगदी जवळ आलेल्या आहेत. शाळांमध्ये प्रिलिम्स सुद्धा सुरू झाल्या असणार आहेत. तर 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला हवी. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आता जर आपण बघितलं तर आता जानेवारी महिना सुरू आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे फेब्रुवारीपासून आपल्या एक्झाम सुरू होत आहेत. जसे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आतापर्यंत आपल्या ज्या काही सिलेबस झालेला आहे, पोर्शन झालेला आहे, तो मग 10वीचा असेल किंवा 12वीचा असेल, या पोर्शनमध्ये विद्यार्थ्यांनी याचं अवलोकन करणं आवश्यक आहे की माझे पूर्णपणे लेसन्स किती आहेत. सपोज जसं की आपण म्हटलं की त्याच्यामध्ये मॅथ्स आहे, सायन्स आहे, काही लँग्वेज सब्जेक्ट्स आहेत, SST आहे. या सर्व विषयांचा अभ्यास करताना आपल्याला मुख्यत्वे त्या विषयामध्ये असणारे पूर्ण इंडेक्स म्हणजेच अनुक्रमणिका ज्याच्यामध्ये आपण पूर्ण लेसन्स बघतो आणि हे जे लेसन्स आहेत या लेसन्समध्ये किती लेसन्स माझे स्ट्रॉंग आहेत आणि किती लेसन्स माझे वीक आहेत हे प्रथमतः विद्यार्थ्यांनी एका डायरीमध्ये लिहून ठेवायचं आहे. हे ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय मला असं वाटतं की जे वीक लेसन्स आहेत ते वीक लेसन्सवरती आपण प्रॉपर फ्रॉम द फर्स्ट लाईन तो लेसन आपण रीड केला पाहिजे. ते वाचन करत असताना त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील, फॉर्म्युलाज असतील, की पॅरामीटर्स असतील, त्या पॅरामीटर्स आपण रफ नोटबुकमध्ये नोट डाऊन करून मग त्याच्यामध्ये आपण त्याचं अवलोकन करून त्याच्यावरती आधारित प्रश्न आपण रिवाईज केले पाहिजेत. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पर डेचं प्रोफाईल ठरवलं पाहिजे. पर डेमध्ये आपण किती वेळ त्या विषयाला देऊ शकतो. जसं की आपण म्हटलं की मॅथ्स आहे, मॅथ्समध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे जे लेसन्स आहेत त्या लेसनमध्ये आपल्याला कोणते असे टॉपिक आहे जे टफ जातात, मग त्या टॉपिकचं पूर्णपणे अंडरस्टँडिंग करून मग आपण त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. हे करत असताना आपण त्याचबरोबर जे
पाठीमागील जे प्रश्नपत्रिका आहेत त्याला आपण म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. जसे की आपण म्हणतो की 10वी आणि 12वी मध्ये ज्या प्रिव्हियस लास्ट 5 इयर क्वेश्चन पेपर आहेत, त्या क्वेश्चन पेपर त्या विद्यार्थ्यानं बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टॉपिक वाईज वेटेज देखील लर्न करणं आवश्यक आहे. याचबरोबर त्या पूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये कशा पद्धतीने पॅटर्न आहे, जसं की क्वेश्चन फर्स्ट काय आहे, क्वेश्चन सेकंड काय आहे, सेक्शन ए सेक्शन बी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्या टॉपिकचा अभ्यास त्यानं करणं आवश्यक आहे. हे सगळं करत असताना त्यानं पूर्ण एक जो आठवडा आहे त्या एका वीकमध्ये त्या विद्यार्थ्यानं कशा पद्धतीने मी मॅक्झिमम टॉपिक आणि लेसन कव्हर करू शकतो आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती आधारित प्रश्न कसं सोडवू शकतो, ह्याचं नियोजन अतिशय आवश्यक आहे. आणि याचबरोबर हे सगळं करत असताना देखील आपले जे काही हेल्थ आहे ते हेल्थ पण त्यानं जपणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. अगदीच. 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी हे तुम्ही सांगितलंय. मात्र 10वी हा करिअरचा पहिला टप्पा म्हणायला हरकत नाही, कारण इथून आपण निर्णय घेतो, पालक निर्णय घेतात की पुढे आपल्याला काय करायचं, आपल्याला 11वी-12वी करायची आहे की आपल्याला आणखी कोणता डिप्लोमा करायचा आहे. तर 10वी नंतर करिअरच्या काय संधी आहे याविषयी काय मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली जर आपण बघायचं झालं तर भारतीय जी शिक्षण व्यवस्था आहे त्याला आपण म्हणतो एज्युकेशन सिस्टममध्ये असं आहे की 10वी पर्यंत आपण एक जनरली सगळे कॉमन सब्जेक्ट्स घेऊन बसत असतो आणि कॉमन सब्जेक्टनुसार आपण नंतर डिवाइड होतो की आम्हाला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. हे सगळं करत असताना अतिशय महत्त्वाची बाब जी आपल्याला ठरते ती म्हणजे काय आहे की 10वी नंतर जे माझ्याकडे जे फील्ड्स आहेत ते फील्ड्स चॉईस करणं आणि त्यानुसार मग त्या फील्डमध्ये करिअर करणं. आता हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, जसं की आपल्याला माहिती आहे की 10वी नंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, त्याचबरोबर डिप्लोमा, त्याचबरोबर इतर काही कोर्सेस आहेत. या कोर्सेसमध्ये आपल्याला ॲडमिशन्स मिळत असतं. आता हे करत असताना त्या विद्यार्थ्यानं किंवा त्याच्या पालकानं त्याच्या पाल्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये जे काही पॅशन आहे, त्या विद्यार्थ्यामध्ये जे काही करिअर करण्याची जे काही त्याची उमेद आहे, ती उमेद ओळखली पाहिजे आणि त्याचं जे फील्ड आहे ते फील्ड ओळखून मग आपण पुढं पाऊल ठेवलं पाहिजे. असं करत असताना मला असं सांगावंसं वाटतं की आत्ता जे टेक्नॉलॉजिकल फील्ड आहे, आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काही जग आहे, याच्यामध्ये आपल्याला फास्ट टेक्नॉलॉजी ग्रास्प करून आपल्याला त्यानुसार पुढं जावं लागणार आहे. हे करत असताना आर्ट्समध्ये आपल्याला थोड्याशा एक लिमिटेड संधी उपलब्ध बघायला मिळतात. कारण याच्यामध्ये आपण जे काही कलागुण क्षेत्र आहे, कला क्षेत्र आहे, याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय आहेत, जसे की लँग्वेजेस आहेत, याच्यामध्ये आपण मास्टर्स करू शकतो. सो जर आपल्याला त्या क्षेत्रात खूप छानपैकी असा पुढं पॅशन म्हणून वर्क करायचं असेल, जसं की म्युझिक फील्ड आहे किंवा काही आपल्याला त्याच्यामध्ये निष्णात असं PhD करायचे आहे, जसं मराठी आहे, हिंदी आहे, हे पण सब्जेक्ट्स खूप महत्त्वाचे असतात. अशामध्ये आपण आर्ट्स फील्ड्स चॉईस करून आपण त्याप्रमाणे करिअर करू शकतो. याबरोबरच कॉमर्स फील्डचा जर आपण विचार केला तर कॉमर्स फील्डमध्ये असं आहे की आपण बँकिंग असेल, मार्केटिंग असेल, त्यानंतर बिझनेस असेल, त्याचबरोबर जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आपण एक कॉर्पोरेट जॉब म्हणून किंवा एक बेस्ट टू बेस्ट असं काउन्सिलर म्हणून देखील काम करू शकतो. हे करत असताना महत्त्वाचं असं आहे की कॉमर्स फील्डमध्ये आफ्टर दॅट CA फाउंडेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो चार्टर्ड अकाउंटंट, की जो अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरतो. सो याच्यामध्ये आपल्याला करिअर करता येऊ शकतं. आणि जर याच्या पुढे जाऊन आपण बघितलं तर सायन्स फील्ड अशी आहे की जी तुम्हाला खूप अशा मोठ्या संधी उपलब्ध करून देते. ॲक्च्युली याच्याबद्दल मला फार बोलायला आवडेल. याचं कारण असं आहे की ही जी फील्ड आहे ही टेक्निकल फील्ड आहे, की जी तुम्हाला काय प्रोव्हाइड करते, ती तुम्हाला प्रॉपर लेवलनं एक लायसन्स प्रोव्हाइड करते एखाद्या करिअर ऑप्शनमध्ये. सेकंडरी तुम्हाला कॉर्पोरेट फील्डमध्ये देखील वर्क करता येतं. थर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये अकॉर्डिंग बिझनेस करता येतो आणि फोर्थ त्या अकॉर्डिंग तुम्हाला एक चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळते किंवा तुम्ही बऱ्याचशा कॉर्पोरेट फील्डमध्ये वर्क करू शकता आणि याचबरोबर ज्या शासकीय नोकरी आहेत त्या शासकीय नोकरीमध्ये देखील तुम्ही एक चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होत असतात. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की सगळ्यांना माहिती आहे की सायन्समध्ये आपण दोन ग्रुप घेतो, जसं की मॅथ्स ग्रुप आहे आणि सेकंड बायोलॉजी आहे. सो इंजिनिअरिंग आणि मेडिकल अशा दोन क्षेत्रामध्ये आपण याचं थोडं विभाजन करूयात. हे करत असताना जर आपण बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच असं वाटतंय की ठीक आहे मला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे,
तर अशा विद्यार्थ्यांनी आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी बायोलॉजी हा सब्जेक्ट घेऊन तो पुढे जाऊ शकतो. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की असं नाही की फक्त त्याने इंजिनिअरिंग करावं, मेडिकल करावं. रादर दॅन मेडिकल फील्डमध्ये एंटर व्हावं, रादर दॅन दिस फील्ड आपल्याला बाकीचे भरपूर असे ऑप्शन्स आहेत. जसं की आपण BSc ॲग्री करू शकतो, जसं की आपण ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट करू शकतो, आपण ॲग्री बीटेक करू शकतो, फूड टेक्नॉलॉजी आहे, फायनरी टेक्नॉलॉजी आहे, डेअरी टेक्नॉलॉजी आहे, याचबरोबर बी फार्मसी आहे, डी फार्मसी आहे, याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट आहे. अशा प्रकारे अशा भरपूर संधी ज्या आहेत त्या मुलांना अवेलेबल होत असतात. आणि एकट्या इंजिनिअरिंगमध्ये जर आपण बघितलं तर 25+ ब्रांचेस आहेत, ज्या ब्रांचेसमध्ये आपला जो विद्यार्थी आहे किंवा तो विद्यार्थी त्या ठिकाणी करिअर करू शकतो. सो अशा प्रकारे आपण जर बघितलं तर 10वी नंतर आपण मोस्टली या फील्डमध्ये एंटर करून एक बेस्ट लेवलचं जे करिअर आहे ते आपण मिळवू शकतो. आणि बरोबरच बऱ्याचशा पालकांना असं देखील वाटतं की 10वी नंतर आपण डिप्लोमासारख्या पॅरलल कोर्सेसला का जाऊ नये. पण त्याच्यामध्ये काय होतं की डिप्लोमा कोर्सेस हे देखील खूप चांगले आहेत. सो ते जर पॅशन असेल तर तिथं तुम्ही जायला काही हरकत नाही. पण त्याच्यानंतर तुम्हाला MPSC, UPSC सारख्या एक्झाम देण्यासाठी पुन्हा परत एक पदवी घ्यावी लागते. सो याच्यामध्ये बेटर तुम्हाला ठरतं की सायन्स नंतर तुम्हाला 4 वर्षाचे जे काही कोर्सेस आहेत ते केल्यानंतर तुम्हाला पदवी मिळते. आणि MPSC, UPSC देऊन तुम्ही देखील जे काही राज्य शासन असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासन असेल याच्यामध्ये तुम्ही एक शासकीय नोकरीमध्ये रुजू होऊ शकता. तर अशा पद्धतीने मी असं म्हणेल की पालकाने त्याच्या पाल्यामधल्या सगळ्या गोष्टी ओळखून एखादा काउन्सिलर जो आहे किंवा आपण त्याला म्हणतो समुपदेशक घेऊन त्याच्याशी कन्सल्ट करून त्यांनी ठरवावं की 10वी नंतर आपण कोणत्या फील्डमध्ये जायला हवं. अगदीच, म्हणजे 10वी नंतर कोणकोणते करिअरचे पर्याय आहेत याबद्दल तुम्ही सविस्तररित्या बोललात. आणि स्पेसिफिकली मी आता विचारेन की 10वी नंतर जर आपल्याला 11वी 12वी सायन्समध्ये करायची आहे आणि PCB, PCM जसं तुम्ही म्हणालात मगाशी, त्यातला एखादा गट निवडायचा तर तो नेमका कसा निवडावा? जसं की आता आपले जे काही 10वी नंतर आपण बघितलं सायन्स फील्ड आपण चॉईस केलंय, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे किंवा आमच्या पुढे पण त्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा म्हणजे पालकाच्या पुढे फार मोठं प्रश्नचिन्ह असतं की ठीक आहे सर, तुम्ही सांगताय की ठीक आहे त्याला 11वी 12वी सायन्स करू देत, काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्यामध्ये आम्ही कसं ठरवावं की मग मॅथ्स त्याला पाहिजे का मग त्या ठिकाणी त्यानं बायोलॉजी घेऊन पुढे जावं. तर सगळ्यात मी असं म्हणेल की मूळतः कोणत्याही विद्यार्थ्याने कोणतंही फील्ड निवडताना मला काय सोपं जातं, म्हणजे मला मॅथ्स सोपं जातं किंवा मला बायोलॉजी सोपं जातं, हे न ठरवता त्यानं मला पुढं काय करायचं आहे, मला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हे ठरवावं. आता हे ठरवताना पालकांची धांदल उडते किंवा विद्यार्थ्यांची धांदल उडते की सर मग ठीक आहे तुम्ही म्हणताय मग कसं करायचं. तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा त्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की मला एक वैद्यकीय निष्णात व्हायचं किंवा आपण त्याला म्हणतो डॉक्टर व्हायचं आहे. डॉक्टर होत असताना आपल्याला वेगवेगळे फील्ड्स आहेत, जसे की MBBS पासून अगदी फिजिओथेरपिस्ट पर्यंत आपण डॉक्टर होऊ शकतो. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला आतून असं लहानपणापासून फील येत असेल किंवा आता देखील वाटत असेल की माझं स्वतःचं हॉस्पिटल असावं, मी एक वैद्यकीय क्षेत्रात काम करावं, मी रुग्णांची सेवा करावी, त्याचबरोबर माझं लाईफस्टाईल देखील तशा प्रकारचं असावं. निश्चितपणे अशा विद्यार्थ्यांनी कुठेही न बघता डायरेक्टली त्याने बी ग्रुप निवडावा, ज्याला आपण म्हणतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आणि PCB घेऊन त्याने मग नीट सारख्या परीक्षेची तयारी करावी आणि या नीट सारख्या परीक्षा देऊन तो या ठिकाणी MBBS किंवा त्या ठिकाणी पॅरलल कोर्सेसला ऍडमिशन घेऊन डॉक्टर होऊ शकतो. सिमिलरली ज्यावेळेस आपण जर बघतोय तर सिमिलरली आपण BSc ॲग्री बद्दल बोलूयात किंवा बायोटेक्नॉलॉजी बद्दल बोलूयात. बायोटेक्नॉलॉजी ही अशी फील्ड आहे जी रिसर्चमध्ये काम करते, जसं की बॉटनी आपण त्याला म्हणतो, झुलॉजी म्हणतो. याच्यामध्ये ज्या स्टुडंट्सना जायचंय त्यांनी देखील बी ग्रुप ठेवणंच आवश्यक आहे, कारण त्याच्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल कॉन्टेंट फार महत्त्वाचा असतो. सिमिलरली BSc ॲग्री जर असेल की तुमचं पॅशन आहे की BSc ॲग्री मला करायची आहे, तर सिमिलरली त्यांनी देखील बी ग्रुप ठेवावा. पण याच्यानंतर बाकीच्या कोर्सेसला जर विद्यार्थ्यांना जायचं असेल तर त्यांनी पूर्णपणे A ग्रुपचा विचार करावा, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे. याचं कारण असं की आता गव्हर्नमेंटनं असं झालं की गेल्या 7-8 वर्षापूर्वी असं होतं की A ग्रुप घेतल्यानंतर तुम्हाला अदर फील्डमध्ये जाता येत नव्हतं. परंतु आता असं आहे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेतल्यानंतर देखील तुम्ही इंजिनिअरिंग व्यतिरिक्त बी फार्मसी, डी फार्मसी अशा फील्डमध्ये जाऊ शकता. इव्हन दो BSc ॲग्री पण तुम्हाला करता येऊ शकते. सो अशा पद्धतीनं आपण इंजिनिअरिंगमध्ये 25+ ब्रांचेसमध्ये ॲडमिशन्स घेऊ शकतो. आणि असं करत असताना आपल्याला JEE मेन्स
आणि जेई ॲडव्हान्स त्याचबरोबर MHT CET अशा प्रकारच्या एक्झाम द्याव्या लागतात. सिमिलर आपण NDA ची पण एक्झाम देऊ शकतो. सिमिलर आपण नाटाची देखील एक्झाम देऊ शकतो, जी आर्किटेक्चरल इंजिनिअरिंगसाठी असते. सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये जाण्याचा फार मोठी संधी उपलब्ध होत असते. सिमिलर केसमध्ये त्याला असं वाटलं की ठीक आहे, माझी 12वी होत आलेली आहे आणि आत्ता मला इंजिनिअरिंगला नाही जायचं, मला फूड टेक्नॉलॉजीला जायचं आहे. सो ही कॅन गो, तो जाऊ शकतो. सिमिलरली त्याला डेअरी टेक्नॉलॉजी हा पण एक सुंदर फील्ड आहे, याच्यामध्ये देखील तो जाऊ शकतो. सो अशा पद्धतीने त्यानं ठरवावं की मला A ग्रुप घ्यायचा आहे किंवा B ग्रुप घ्यायचा आहे, की असं नको की मला मॅथ्स सोपं जातं म्हणून मी इंजिनिअरिंग केलं पाहिजे आणि मला बायोलॉजी सोपं जातं म्हणून मी डॉक्टर झालं पाहिजे, असं कधीही करू नये. आणि विद्यार्थ्यांनो, जर अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा लडकत अकॅडमी विषयी जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. या विषयावर आपण अजून बोलणार आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि बोर्ड परीक्षेची तयारी या विषयावरती बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत नामदेव लडकत. सर, लडकत सायन्स अकॅडमीमध्ये नीट परीक्षा किंवा JEE CET सारख्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची तयारी कशी करून घेतली जाते? या संदर्भामध्ये मी असं म्हणेल की लडकत सायन्स अकॅडमी बारामतीमध्ये आपल्या इथं जे काही स्टुडंट्स आहेत 10वी नंतर तयारी जे आपण करतो, यामध्ये मुख्यत्वे 1 एप्रिलपासून दरवर्षी बॅचेस आपल्या सुरू होत असतात. ह्या बॅचेस सुरू होत असताना यामध्ये 10वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच बॅचेस सुरू झाल्यामुळे आपल्याला पूर्णपणे एक 24+ महिन्यांचा कालावधी मिळतो 12वीच्या नीट JEE CET परीक्षेपर्यंत. या कालावधीमध्ये आपण प्रथमतः पहिल्या महिन्यामध्ये पूर्ण फाउंडेशन कंडक्ट करतो. या फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्यांचं 8वी 9वी 10वी हे बेसिक मॅथ्स आणि सायन्सचे कॉन्सेप्ट्स क्लिअर केले जातात आणि त्यानंतर मे महिन्यापासून आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं ॲक्च्युअल कोचिंग स्टार्ट करतो. हे कोचिंग सुरू असताना दर दिवशी आपण पूर्णपणे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांचे जे काही सब्जेक्टचे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स प्रॉपर अरेंज असतात आणि साधारणपणे ते लेक्चर्स झाल्यानंतर स्पेशल आपला क्वेश्चन सेशन असतो, ज्या क्वेश्चन सेशनमध्ये त्या विषयांचे क्वेश्चन्स विद्यार्थ्याकडून सोडून घेतले जातात. त्यानंतर डाऊट सेशन असतो, ज्या डाऊट सेशनमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक हे 1 to 1 त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करत असतात. त्याचबरोबर न समजलेला जो काही पार्ट आहे तो पार्ट विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांना समजून सांगितला जात असतो. हे असं असताना दर आठवड्याला आपली एक्झाम असते, परीक्षा असते. या परीक्षेमध्ये त्या वीकमध्ये झालेला जेवढा काही सिलेबस आहे त्या सिलेबस पूर्णपणे विद्यार्थ्यांचा अभ्यास करून होतो व त्यावर ती परीक्षा होत असते. याच्यानंतर आपण कंबाईन टेस्ट कंडक्ट करतो. ज्या कंबाईन टेस्टमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांचा जो काही पूर्ण महिन्याचा पोर्शन आहे त्या पोर्शनवरती पूर्ण परीक्षा होत असते आणि त्या एक्झाम झाल्यामुळं नीट बेस किंवा JEE बेस एक्झाम झाल्यामुळं त्याचा पूर्ण सिलेबस हा परत रिवाईज होत असतो. याच्यानंतर पूर्णपणे 12th मध्ये 12वीमध्ये आपण सायमल्टेनियसली 12वी बोर्डची देखील तयारी करून घेत असतो आणि ही तयारी करत असताना पूर्णपणे 12वीच्या दिवाळी नंतर रिव्हिजन सेशन होत असतात. ज्या रिव्हिजन सेशनमध्ये नीटमध्ये तसेच JEE फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी याचं पुन्हा 11वी ते 12वीचं पूर्ण सिलेबस रिवाईज करून घेतला जातो आणि त्यानंतर JEE मेन फर्स्ट एक्झाम असते ते JEE मेन फर्स्ट एक्झामच्या अगोदर अकॅडमीमध्ये फुल सिलेबस टेस्ट कंडक्ट केल्या जातात. ह्या फुल सिलेबस टेस्टमुळं काय होतं की विद्यार्थ्यांचं जे काही अभ्यासाची तयारी आहे ती आणखी खूप भक्कम होते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन विद्यार्थी सोडवून आपण त्यांच्याकडून घेत असतो. त्याचबरोबर बोर्ड परीक्षेनंतर देखील 1-2 महिन्याचा कालावधी मिळतो, ज्या कालावधीमध्ये CET साठी, नीटसाठी आणि JEE साठी स्पेशल टेस्ट सिरीज कंडक्ट होते. या टेस्ट सिरीजमध्ये अल्टरनेट डेला आपण टेस्ट कंडक्ट करतो आणि नंतर लास्ट वीकमध्ये डेली टेस्ट असते, जी टेस्टमुळे काय होतं की विद्यार्थ्यांची फुल रिव्हिजन होत असते आणि त्याचबरोबर त्या माध्यमातून क्वेश्चन्स क्लिअर होत असतात. सर, मला आपल्या अकॅडमीच्या शिष्यवृत्ती योजनेविषयी जाणून घ्यायचंय. नेमकी ही योजना कशी आहे आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून यावर्षी जे विद्यार्थी आहेत ते यावर्षीच्या विद्यार्थ्यांना कोणता शैक्षणिक आणि आर्थिक लाभ मिळाला? मी ॲक्च्युली असं म्हणेल की बऱ्याचशा संस्था किंवा बरेचसे इन्स्टिट्यूट्स काय करतात की स्कॉलरशिप एक्झाम कंडक्ट करत असतात.
याच्यामध्ये स्कॉलरशिप त्यांच्या संस्थेमधून दिली जाते. पण लडकत सायन्स अकॅडमीमध्ये आपण अशा काही संस्था आहेत ज्या पूर्ण देशपातळीवरती काम करतात, जसं की कॉर्पोरेट फंड्स असतात, कॉर्पोरेट कंपन्या असतात, ज्या एज्युकेशनसाठी मदत करत असतात. तर यावर्षी मला सांगायला नक्की आवडेल हे इथं सर्वांनाच, की यावर्षी 15 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांना जवळपास 1,30,000पेक्षा जास्त स्कॉलरशिप ही रोख स्वरूपात मंजूर झालेली आहे. आणि यावर्षी देखील आम्ही 9वी, 10वी आणि 11वी, 12वी या विद्यार्थ्यांकरता जे आपल्या इथं एज्युकेशन घेत आहेत, शिकतायत, त्या विद्यार्थ्यांना कशा तरी पद्धतीनं जे काही स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप मिळवून देणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना याचा आर्थिक असा लाभ मिळत असतो. याचबरोबर जे आपली अकॅडमी आहे आणि आपलं जे काही कॉलेज आहे, या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना फीमध्ये स्कॉलरशिपच्या स्वरूपात आपण सवलत देत असतो. तर या निमित्तानं दर रविवारी जे आपण एक्झाम घेतो, LSAT एक्झाम, या एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात त्यानुसार त्यांना स्कॉलरशिप आपण इश्यू करत असतो. अगदीच हा पण एक स्तुत्य उपक्रम म्हणायला हरकत नाही आणि विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे निर्णय अकॅडमीमध्ये घेतले जातात. तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्र हो, अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील आणि सरांकडून जर तुम्हाला पर्सनली मार्गदर्शन हवं असेल, कारण 10वीच्या परीक्षा आता येऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे मनात बऱ्याच शंका असणार आहेत. त्यामुळे जर पर्सनली मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.